नमस्कार, मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये। तर काल मी डीमार्ट मधून जी ग्रॉसरी आहे ती घेऊन आली आणि थोडंसं एक्स्ट्राचं सामान देखील। तर मी दर महिन्याला डीमार्ट मध्ये जात असते कारण मला प्रचंड आवडतं डीमार्ट। म्हणजे आत्ताच असं नाही, मी लग्नाच्या आधी देखील दर महिन्याला एकदा तरी डीमार्ट मध्ये जायचे। तेव्हा तर मी आपले टी शर्ट वगैरे तिथे छान मिळतात डेली यूजचे, त्या गोष्टी किंवा खायच्या इतर गोष्टी असतात आपल्या तेवढंच आणायचे। बाकी तर मला तेव्हा एवढी गरज नव्हती आणि मी त्या गोष्टी सांभाळतही नव्हते। पण म्हणजे तेव्हा तर माझ्यासाठी त्याच गोष्टी महत्वाच्या होत्या। पण लग्न झाल्यानंतर आम्ही किराणा इथे दुसरं म्हणजे 3 वर्ष तर मी माझ्या सासूबाईंजवळ होते। त्यानंतर गेल्या वर्षी म्हणजे त्याच्या गेल्या वर्षी म्हणजे 2 वर्ष झालं की मी किराणा वगैरे असं स्वतः भरायला लागले। तर इथे मेडिसिन कुंदन म्हणून एक छोटा मॉल आहे, तिथून मी भरायचे। तर मला तिथेही उलट डीमार्ट पेक्षा ना तिथून भरायला जास्ती आवडतं, कारण तिथं मोजक्याच गोष्टी असतात जे आपल्या खरंच गरजेचे आहेत त्या, आणि माणूस मग तेवढाच घेतं। पण मला डीमार्ट पहिल्यापासून आवडायचं। मग मी जेव्हाही पुण्याला जायचे तर डीमार्ट मध्ये हमखास जायचे आणि तेव्हा तिथून अगदी असं भरून भरून गोष्टी आणायचे। आणि मग गेल्या वर्षी इथे नगरमध्ये देखील डीमार्ट झाले, मग तेव्हापासून तर काय मला तेवढंच हवं होतं, मग मी इथून घ्यायला लागली। तर मग मी पहिली काय करायचे, 2-2 महिन्याने किंवा 2.5-3 महिन्याने सामान भरायचे। तेव्हा खूप सारं सामान ना मी भरून ठेवायचे की लवकर मला यायचं नाहीये। मग त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी खराब व्हायच्या, कधी वापरल्याच जायच्या नाही, कधी त्यांच्याकडे दुर्लक्ष व्हायचं। मग ते खूपच पैशांचं देखील काय म्हणतो, पैसे देखील वाया जायचे, सामानही नीट वापरलं जायचं नाही। मग गेल्या महिन्यापासून मी ठरवलंय की मी महिन्यालाच किराणा भरत जाईल। थोडाच आणायचा, जर थोड्याफार गोष्टी संपल्या तर ठीक आहे, आपल्याला लोकल मार्केटमध्ये तर भेटतातच। त्याच्यामुळे गेल्या महिन्यापासून ठरवलंय आणि 3 ते 3.5 एवढंच बजेट, ऍक्च्युली मी 3,000च ठरवले। पण डीमार्ट मध्ये गेले की आपण ज्या गरजेच्या नाही आहेत त्या देखील गोष्टी घेतो, तर ठीक आहे 3,500 माझा किराणा होऊन जातो। तर मग मी काल काय काय आणले हे तुम्हाला दाखवते आणि मी सगळं आवडले, कारण मला नवन्याला स्कूलला आणायला जायचंय, ती स्कूलला गेलेली आहे। आता वाजत आलेले आहेत जवळपास 11। तर मी पटकन हे तुमच्यासोबत शेअर करते की मी काय काय आणलंय ते, आणि त्यानंतर मग तिला आणायला जाते। सगळ्यात पहिले तर मी आणले ह्या शेवया, जे आपल्या खिरीच्या असतात त्या, कारण यांना शेवयाची खीर आवडते। त्यासाठी ह्यावेळेस मी जे कम्फर्ट आहे ते अगदी छोटंसं आणलंय, कारण मी एक मोठं आणलं तर ते मला 2 महिने जातं, 2-2.5 महिने जातं साधारण, कारण रोजच मी टाकेल असं नसतं। ज्या दिवशी मला असं वाटतं की आज कपडे वाळणार नाहीयेत किंवा आज खूप आभाळ आहे, तर त्या दिवशी मी हे वापरत असते। तर हे कम्फर्ट छोटंसं, माझं नेहमीच आवडीचं आलू भुजिया। त्यानंतर हे स्क्रबर एकच आणलंय, कारण बाकीचे जे आहेत ते आभाळ येतं जातंय ना, तर अंधार पडतोय मध्येच। तर हे एक आणलंय मी, कारण गेल्या महिन्यात जे आपले मी हे असे ग्रीनवाले वापरते ना, ते माझ्याकडे बरेचसे आहेत, ते मला 2 महिन्यातनं लागतं एखादं पाकिट, तर ते मी नेहमी नाही आणणार आहे। मग हे लागतं आणि मला, कारण हे खराब होऊन जातं लगेचच, कारण त्यात जास्ती घाण अडकते, त्यामुळे ते। त्यानंतर हे हार्पिक, गेल्या महिन्यात ह्या गोष्टी भरल्या नव्हत्या तर त्या भरल्यात, आणि ज्या गेल्या महिन्यात भरल्यात त्या ह्या महिन्यात भरलेल्या नाहीयेत। त्यानंतर हा अख्खा मसूर, हा आता मी भरल्यानंतर मला 2, 3 किंवा 4 महिने आरामात जाईल। त्यानंतर मी हे मायक्रोवेव्ह पास्ता आणलाय, कारण गेल्या वेळेस जेव्हा मी नवन्य गेली होती तेव्हा ना तिथून मी मॅगीचा घेतला होता, तर नवन्याला आवडलं होतं, तर म्हटलं ह्यावेळेस घरी ट्राय करून पाहावात। खरं तर हे एवढं आणून ना माझ्याकडनं वापरल्या जात नाही, पण तरी पण मी ह्यावेळेस घेतलंय छोटं, म्हटलं की ठीक आहे ह्यावेळेस मी आवर्जून बनवून खाईन। चहा पावडर, हा मी ना गुळ आणलाय, मला जसा काळा हवा ना तसा नाहीये, पण ठीक आहे।
गुळ मला मी ही जी गुळाची काय म्हणतो आपण ढेप आणली किंवा हा अख्खा गुळ आणलाय तो मला जे आपण चिंचेचं पाणी बनवून ठेवतो ना गुळ आंबट त्याच्यासाठी लागतो. त्याला पावडरचा गुळ वापरून ते व्यवस्थित होत नाही तर त्यासाठी मी हा गुळ आणलाय. कारण मी जे चिंचेचं पाणी आहे ना आपलं गोड आंबट ते भरपूर बनवून ठेवते एकदाच फ्रीजमध्ये, म्हणजे जेव्हा आपल्याला बनवून खायचं असेल तेव्हा ते बनवून खाता येतं. तर त्याच्यासाठी आमसूल, कारण मला आणि नवन्याला आमसूलचं वरण फार आवडतं आणि आमसूलची आम्ही कढीही करतो तर तीही खूप छान होते. त्याच्यामुळे आमसूल आणले. माझं आमसूल संपत आलं होतं. यावेळेस तिथे ना गिट्सचे जे छोटे पॅकेट असतात ना ढोकळ्याचे ते नाही भेटले आणि यांना आवडतो तो ढोकळा. मग तरी हा नाही करतात मग त्यांनी एक घेतला. म्हणे ठीक आहे, कारण तिथे खूप मोठे होते, एवढे आम्हाला एक टायमिंगला लागत नाही. मग आम्ही हा छोटा एक ढोकळ्याचा पॅकेट आणलं. त्याच्यानंतर तेल, कारण यावेळेस ना मी ते घाण्याचं तेल आहे ना ते भरलेलं नाहीये त्यामुळे हे मला लागतं. हे विम लिक्विड यावेळेस मी मोठं नाही आणलंय तर 2 हे छोटे छोटे आणलेत 20-20 वाले. त्यानंतर मी हे एक मिल्क मेड घेतलंय. हे मी यावेळेस एक्स्ट्रा घेतले ते याच्यासाठी की मला ना चॉकलेट फज बनवायचंय त्यामुळे हे त्याला कंपल्सरी लागतं तर हे आणलंय. नाचणीचं पीठ, कारण नवन्याला आणि यांना याचे लाडू आवडतात तर मला लाडू बनवायचे यावेळेस, कारण काहीतरी खायला लागतं छोट्या मोठ्या भुकेसाठी. तर बरेच दिवस झाले लाडू वगैरे केले नव्हते तर हे नाचणीचं पीठ लाडूसाठी. लवंग, भाकरवडी, आपले मिरे, उडीद डाळ इडलीला आणि जे आपण दहीवडे करतो त्यासाठी लागते. रवा, यावेळेस मी हे वालं मेयोनीज आणले, बघू कसं लागतं. छोटंच आणते आणि मी मेयोनीज मला लागतं जे मी रोल वगैरे बनवतो ना त्यासाठी किंवा सँडविच वगैरे बनवलं तर मग त्यासाठी मला लागतं. गुळ पावडर आणली यावेळेस, कारण ना मला लाडूही बनवायचे ड्रायफ्रुट्सचे. पण यावेळेस माझा असा विचार चालू की लाडू न बनवता ती तशीच पावडर ठेवूयात, कारण नवन्य कधी कधी ती दुधात वगैरे टाकून तो लाडू खाते तर मग त्यापेक्षा ती पावडरच तशी तिला दुधात टाकून मला देता येईल. त्यासाठी मी यावेळेस गुळ पावडर भरली. त्यानंतर शेंगदाणे, यावेळेस मी शेंगदाणे जास्ती आणलेत कारण एकादश वगैरे आहे, परत खिचडी भरपूर प्रमाणात होते म्हणून मग मी शेंगदाणे जास्ती भरले. पोहे नाश्त्याला लागतात, खरं आहे माझ्या बरेचसे शिल्लक म्हणून तरी मी अर्धा किलोच आणले. म्हटलं तर शेवटी संपले तर नको म्हणून. मीठ जे की कंपल्सरी लागतं. मी मिठाचं सांगणार होते की मी मध्ये ना पिंक सॉल्ट आणलं होतं पण म्हणजे त्यात काही ते वाईट नाहीये, छानच लागतं आणि चांगलं आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की यात जे ना आयोडीन असतं आणि नवन्या आता लहान आहे तर तिला आयोडीनची जास्ती गरज आहे. मग म्हटलं की पिंक सॉल्ट पेक्षा आपण हेच वापरूयात, कारण आयोडीनच्या कमतरतेने खूप सारे प्रॉब्लेम्स होतात आणि त्यात आयोडीन नाही, म्हणून मग मी हे मीठ पुन्हा वापरायला घेतलं. नाहीतर मी मध्ये चेंज केलं होतं आणि रॉक सॉल्ट वापरायला सुरुवात केली होती. चिंच पण घेऊन आली मी, कारण मला चिंचेचं पाणी बनवायचंय. हे 2 शीट मास्क बरे पडतात कधीतरी. माझा ओवा संपला होता आणि नवन्याला मी थोडेसे क्लिप्स आणले.
ती वापरत नाही नीट, फार म्हणजे असे तोडून चावून खराब करते, पण तरीही घेऊन आली ह्यावेळेस. कारण याच्यात ना एक युनिकॉर्न आणि हे होतं, त्यामुळे मग मी हे घेते. त्यानंतर फेस वॉश. तर हा यांचा फेस वॉश आहे. मी ममाअर्थचा व्हिटॅमिन सीचा वापरते, पण माझाही तो संपलाय. मग मी म्हटलं की इथून पुढे 2 घेण्यापेक्षा एकच घेऊयात, तर ते आणि मी इथून पुढे हाच वापरणार आहे. मी पहिला हाच वापरत होते, हे तर सोप वापरत होते, पण नंतर यांनी तो वापरून पाहिला तर त्यांना आवडला. म्हणजे लग्न झालं तेव्हाच 5 वर्षापूर्वी, तर तेव्हापासून ते हा फेस वॉश वापरत आहेत. मीच चेंज केले होते माझे मध्ये, तर आता मी पुन्हा आली याच्यावरच. आणि हे 2 सॉस हा यांनी घेतलाय आणि मला हॉट अँड स्वीट खायचा होता. खूप छान लागतं, जर तुम्ही ट्राय केलं नसेल तर करून पाहतो. ज्या गोष्टी अशा थोड्याशा फिक्या असतात ना, म्हणजे मला तरी थोडंसं तिखट आवडतं, यांना नवन्याला नाही आवडत, तर मग माझ्यासाठी हा बेस्ट आहे. जसं की सांगितलं 2 लिक्विड घेऊन आले. बाथरूम क्लीनर. मॉर्टिन हे खूप गरजेचं आहे पावसाळ्यात. त्यानंतर हे पिझ्झा टॉपिंग. हो, मी मोझरेला चीज देखील घेऊन आली आहे. ते मी आता फ्रीज मध्ये ठेवलंय, तर ते नाही काढते. आणि माझं डार्क चॉकलेट घेऊन आली, म्हणजे आपल्या अमूलचं जे असतं ना फ्रूट अँड नटवालं ते, कारण तिथं बोर्नव्हिलचं नव्हतंच आणि अमूलचं हे एकच राहिलं होतं, तर मी ते पटकन घेऊन टाकलं. आणि हे आणलंय कारण पिझ्झा आमचा होतच असतो, तुम्ही पाहिलाय, आणि छान बनतो, तर त्यासाठी हे. ह्या डाळ्या मला बाकी कशाला नाही लागत, पण जेव्हा मी म्हणजे इडली वगैरे बनवते, त्याची जी आपण चटणी बनवतो ना खोबऱ्याची, त्यात टाकायला मला ह्या डाळ्या लागतात. तर ह्या फुटाण्याच्या डाळ्या. विलायची, माझी ना विलायची संपली होती, तर ती घेऊन आली. यांचा शॅम्पू आणि एक नारळ घेऊन आली, कारण काल मला मी जसं म्हणजे डोळ्यात काहीतरी गेलंय, जसं की मी काल सांगितलं की काल मला उत्तप्पे बनवायचे होते, सांबार. मग कालचं सांबारला लागतं जे म्हणजे शेवगाची शेंग, लाल भोपळा वगैरे, तेही मी कालच घेऊन आली होती. पण काल प्लॅन आमचा चेंज झाला, कारण हे बोलले की आपण संध्याकाळी डीमार्ट मध्ये जाऊ. मग पटकन साधी सोपी असं खिचडी भात केला होता, तर मग ते बनवायचं राहिलं होतं. तर आज संध्याकाळी मी बनवणार आहे उत्तप्पे आणि चटणी आणि सांबर. तर त्याच्यासाठी मला नारळ हवं होतं, म्हटलं मग इथून घेण्यापेक्षा तिथून घेऊन आले. हे काहीतरी 25 का 26 रुपयाला भेटलं. नॉर्मली दुकानात 20 रुपयाला मिळतं, पण त्या मानाने हे नारळ मोठं आहे म्हणून मग हे घेतलं मी तिथून. आणि एक नवन्याची कॅडबरी आहे, आणि त्यांनी किटकॅट पण घेतली होती, त्यांनी तिथेच फोडली. आणि त्यानंतर याच्या ते आपले सॅनिटरी पॅड्स आहेत, जे शक्यतो मी नेहमी नाही वापरत. मी जे आपले मेन्स्ट्रुअल कप असतो ना तो वापरते, म्हणजे कप वापरते मी पिरियड मध्ये. पण कधी कधी ना लावायचा कंटाळा येतो, किंवा तेव्हा आपलं दुखत असतं सगळं, तर नाही होत, कारण तो पटकन इझिली बसत नाही. तर मग त्यासाठी हे घेऊन आले, जर नाही वाटलं कधी तर मग हे वापरल्या जातं. तर ही अशी खरेदी मी यावेळेस डीमार्ट मधून करून आली. यावेळेसही माझं बिल 3,500 असं झालेलं आहे. तर यावेळेसही जास्ती असे काही नाही, 1-2-3 गोष्टी आहेत ज्या मी एक्स्ट्राच्या आणल्यात, नाही तर बाकी सगळं माझं किराणाचंच आहे. आणि तेल हे वापरते, मला ठीक आहे, चला काही हरकत नाही. घाण्याचं तेल खूप खूप चांगलं असतं, कारण मला त्या डॉक्टरने सांगितले. पण काय होतं ना, कधी कधी ते संपतं, मग आणायचा कंटाळा वगैरे येतो. त्यापेक्षा मी हे भरून ठेवते, कारण इथे मी दर महिन्याला जाते. समजा जे घाण्याचं जे तेल आहे तेही मला इथे जातानाच मिळतं, पण कंटाळा आणायला जायचा, तर त्यापेक्षा घरात भरून ठेवलं की टेन्शन नसतं. संपलं की घरात असणं महत्वाचं आहे. तर हा होता माझा ह्या वेळेसचा ग्रॉसरीचा व्हिडिओ. किंवा तर मी काय करते आता ह्या महिन्यात मी ह्या गोष्टी आणलेल्या आहेत, म्हणजे हे लिक्विड वगैरे, पुन्हा
पोहे मला वाटतं थोडेसे जास्ती होतील किंवा रवा थोडा जास्ती होईल, तर मग पुढच्या महिन्यात माझं हे लिक्विड राहत नाही, म्हणजे क्लीनर राहत नाही. तर गेल्या महिन्यात मी आपलं जे वॉशिंग मशीनचं जे मॅटिक असतं ते घेऊन आली होती, त्यानंतर फ्लोअर क्लीनर घेऊन आली होती आपलं लायझॉल. तर ते ह्या महिन्यात नाही लागत. मग मी असं आलटून पालटून थोडंसं हे होतं त्यामुळे. आणि डाळी ह्या वेळेस नाहीये, तुम्ही पाहिलं असेल तर गेल्या महिन्यात मी डाळी भरल्या होत्या, त्याच माझ्या अजून आहेत, कारण त्याच्या गेल्या महिन्यातल्या डाळी आहेत त्या आत्ता संपत आल्यात, म्हणजे 1-2 दिवसापूर्वी, आणि मी ते आत्ता वापरायला काढल्यात. तर मला तरी वाटतं की मला अजून महिनाभर जातील त्या अर्धा किलो डाळी, त्याच्यामुळे मग मी त्या भरलेल्या नाहीयेत. मग असं जे सामान जास्तीच राहतं किंवा मसाले ह्या महिन्यात मी भरलेले नाहीयेत, कारण मी गेल्या महिन्यातही मला वाटतं मी नव्हते भरले, अगदी मोजकेच भरले होते. तर जे सांबार मसाले, पावभाजी मसाले ते तर लागत नाही. आपलं जे लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धने जिरे पावडर ह्या लागतात आपल्याला गोष्टी, तर माझ्याकडे त्या अजून आहेत. बहुतेक त्या संपतीलही, म्हणजे अगदी मंथ एंड पर्यंत. तर बघू तेव्हा इथून तात्पुरत्या आणूयात किंवा जे काही होईल ते मी तुमच्याशी शेअर करेलच. पण मला तरी असं वाटतं त्या जातील महिनाभर म्हणून मी आणल्या नाही, उगीच आणून पडून ठेवण्यापेक्षा पुढच्या महिन्यात त्या घेता येतील. तर असा होता माझा हा ग्रॉसरीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.